एकीकडे इंधनाचे दर तिथे वाढले तर खरीप हंगामाच्या तोंडावर असलेल्या बळीराजालाही या महागाईचा फटका बसलाय। बियाणं खतांच्या किमतीतही वाढ झाली आहे। बियाणं खत कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमतींमुळे बळीराजा हवालदिल झालाय। तर आता या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। पाहूया। बळीराजाला खरीपाची चाहूल लागलेली आहे आणि आता तो खरीप पूर्व मशागतीला लागल्याचं चित्र बघायला मिळतंय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तब्बल 6 लाख हेक्टरहून अधिकच्या क्षेत्रावरती खरीपाची पेरणी केली जाणार आहे। कापूस असेल, सोयाबीन, मका, ज्वारी, भुईमूग अशी सगळी पेरणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये केली जाते आणि त्याचीच तयारी जी आहे ती आता शेतकरी राजाकडून सुरू असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। खरं तर अनेक संकट शेतकरी राजा समोर आहे आणि या संकटांवर मात करत बळीराजा जो आहे तो पुन्हा एकदा आपल्या शेतात उभा राहिला आहे आणि खरीपाची तयारी जी आहे ती बळीराजाकडून सध्या केली जाते। मला सांगा, आता हा परिसर कुठला आहे आणि काय तुमची तयारी, कोणतं पीक घेण्याची तयारी सध्या सुरू आहे? आमचा परिसर तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर। आमचा आता सोयाबीन पिकाची तयारी चालू आहे। सोयाबीन पीक काय वाटतं यावर्षी कसं एकंदरीत पावसाचं वातावरण राहील किंवा कसं पिकाची परिस्थिती राहील, काय अनुभव मागचा देखील आहे? नाही, आता पावसावर अवलंबून राहील ना सगळं। पाऊस जर झाला तर मग सोयाबीनच राहील शक्यतो, पण पाऊस झाला पाहिजे एवढंच आमची मागणी। मागच्या वर्षी कोणतं पीक घेतलं होतं आणि काय उत्पन्न त्यातून मिळालं का, काय फायदा झाला का शेतकरी? नाही, फायदा तसा फक्त हरभरा आणि आपलं सोयाबीनचा झाला, पण कांद्याचं एकदम नुकसान झालेलं आहे आमचं। कांद्याचं म्हणजे खर्च पण नाही निघालेला। आता एकीकडं जे खतांचे भाव वाढलेले आहेत, कीटकनाशकांचे भाव वाढलेले आहेत, परवडतं का या सगळ्या याच्याची? नाही, खताचे भाव तर कमीच झाले पाहिजे, कारण खताचे भाव तर कुठं काय गेलेले आम्हाला पण कळत नाही आहे। खताचे भाव कमी झाले पाहिजे एवढीच मागणी आहे आमची।